दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी. पवारवाडी पोलिसांच्या जाळ्यात मोटारसायकल चोरांचा मोठा गड अडकलाय. तब्बल 30 चोरीच्या मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलंय. एकूण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी हस्तगत करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलिसांनी सवदगाव फाटा परिसरात सापळा रचून शहजाद सय्यद इक्बाल आणि शेख युसुफ शेख अयूब या 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यांनी त्यांच्या साथीदारांसह शेख गफ्फार शेख ताहेर, शेख इम्रान शेख हनीफ, शेख मुनीर शेख हबीब, शेख समीर शेख बसीर आणि शेख आरिफ शेख मकबूल नाशिक, मालेगाव आणि परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीच्या कबुलीनंतर पवारवाडी, किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी आणि धरणगाव पोलीस ठाण्यातील 14 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पवारवाडी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ ढगे, सहाय्यक फौजदार श्रीकांत खैरनार, सचिन काळे, पोलीस नाईक जयवंत गीते, विजय लगडे, गणेश साळवे आणि पोलीस शिपाई अविनाश गोरे, गौरव आहिरे, भास्कर ठाकरे, महेश शिंदे यांनी केली असून आणखी काही चोरीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.